तर भावांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, माझ्या बहिणींनो, ग्रूमना भेटून एकदम खुश, फॅमिली एकदम खुश आहे. त्यांना भेटून आता आम्ही चंदीगडच्या एअरपोर्टवर चाललोय. भावाला लागता काय मराठी कळत नाही, पण भाऊ म्हणला पूर्ण हायवेला व्हेजच मिळणार, नॉनव्हेज मिळणार नाही. त्यालाच विचारा, नॉनव्हेज नहीं मिलेगा? नहीं मिलेगा डेफिनेटली. बिल्कुल. किधर भी हाईवे पे नहीं मिलेगा आपको, अंदर शहर के अंदर मिल जाएगा कहीं भी. आता आलोय आम्ही जेवायला. या ढाब्याचं नावच कळण झाले. काय लिहिले तुम्ही सांगा. सगळं दाखवायला नसते. बाहेरचं वातावरण बघू शकता. 4 वाजल्यात, आता धुकं आले डायरेक्ट. इकडे ऊन येते का नाही काय कळना. तरुण ढग तर दिसत नाही, असं धुकंच आहे सगळं. पोटभर जेवल्यानंतर डायरेक्ट झोपलो आणि चंदीगडमध्ये जाग आली 2 तासानंतर. चंदीगडवरून फ्लाईट होती आमची पुण्यासाठी. लेवर झोप लागलेली. आज व्लॉग एडिट झालेला नाही, व्लॉग लेट होणार. आता 9 वाजता आमची फ्लाईट आहे. 7 वाजून 10 मिनिटं झाल्यात. सिक्युरिटी चेकसाठी सगळे कॅमेरे काढायला लागतात, लेन्सेस, बॅटऱ्या, चार्जर सगळंच काढायला लागते. रस्त्यावरच आम्ही सगळा बाजार मांडला होता. ठरवलं होतं की दररोज 6:30ला व्हिडिओ अपलोड करायचे. 2 दिवस केले, 3रा दिवस आहे आजचा. 8 वाजले तरी व्हिडिओ अपलोड झाला नाही, कारण की वेळच मिळाला नाही. ट्रॅव्हलमध्ये होतो, एडिट झालं नाही, गाडीत एडिट करू शकलो नाही, झोप लागली. तर करणार 1च तास आहे. आता बोर्डिंग पण चालू होईल. सोडणार का आपल्याला? फ्लाईटमध्ये बसायला लागले. असं ठरवलं होतं की दररोजचे ब्लॉग दररोज टाकायचे संध्याकाळी 6:30ला. रात्रीचे 10 वाजले तरी एडिटच करत बसलोय. आम्ही आता पोहोचलोय पुण्याच्या एअरपोर्टवर. असं काय काय एकाच बेल्टवर 2-2 गर्दी तर ठीक झाल्या एकदम. राहायचा लई मोठा घोळ झाला. कुठं राहायचं कळेना. उद्या जायचं आहे मला पवना लेकला शूटसाठी, आणि तिथनं पुढं लोणावळ्याला जाणार आहे. सदाशिवपेठमध्ये माझा एक मित्र आहे, तिथं जायचं प्लॅनिंग चालली आहे. पहिला स्वारगेटला पोरांना सोडायचं थोड्या, आणि मग पुढे जायचं. एवढ्या रात्री आम्हाला जेवायला कुठं मिळणार, तर आम्ही इथं आलो आहे. या लोकेशनचं नाव माहीत नाही, पण हे ब्रिज खाली खायला कायम मिळते मला माहिती होतं. तिथं आम्ही पोचलो आहे. आत्ता वाजल्यात 12:30. उद्या सकाळी आम्हाला 5ला पवनासाठी निघायचं आहे. खाणार कधी, झोपणार कधी, जाणार कधी, झोपेची सगळी राख रांगोळीच आहे. जिम डाएट करू काय दिवसाचे 4 तास झोप मिळेल याची अपेक्षा करू. विवेक सरांच्या घरी इथं झोपणार. आत्ता वाजल्यात 2, 3, 4, 5 3च तास आहेत. 3 तासानंतर आम्ही जाणार आहे प्री वेडिंगसाठी लोणावळ्याला. ओके, 2 तास झोपलं कारण नुसतं 15 मिनिटं झोपल्यासारखं वाटलं. गुड मॉर्निंग. आवरून म्हणजे फक्त वॉशरूम बिशरूम करून आम्ही आता बाहेर पडलोय. सकाळी 4:30ला उठलेलो. 5 वाजता आम्ही आता बाहेर पडलोय. सदाशिवपेठमधून पवना लेकला जायला आम्हाला 1 तास दाखवतोय. 6:15ला आम्ही शूट चालू करणार. गाडीत थोडी झोप मिळेल. टोटल 2 तास झोप झाले फक्त. जरा सर्दी झाल्या सकाळ सकाळी थंडीमुळं. सकाळ सकाळी एवढ्या छान वातावरणात आम्ही शूट स्टार्ट केलं. मागं फॉग दिसत होता, तलाव, एकदम ड्रीमी वातावरण होतं. राईज होत होता. थंडीमुळे बॅटरी उतरली होती. पहिल्यांदा दुसऱ्या गाडीच्या बॅटरीनं चालू करायचा प्रयत्न केला. तो काही यशस्वी प्रयत्न झालाच नाही. मग आम्ही ढकल स्टार्ट करण्याचा प्रयत्न चालू केला. इथनं किती किलोमीटर आहे? हा फार. चला. त्या मोबाईल मध्ये तुला दिलेलं. आम्ही बाईकचं शूट लोणावळ्याच्या दिशेने जात असणाऱ्या रोडवर करणार होतो. आम्ही आता ड्रोन फ्लाय करायला लागलोय. हाईटनी कुठंच मॅच नाही हो तुम्हाला. 1 मिनिटच बुद्धी मला जास्त तुला नाही. काहीतरी रॉंग तू असं ऑफेन्सिव्ह बोलत
एक सेकंड थोडं इकडे तुम्ही बघा. गो स्टार्ट. तीनच लिहिले. ते बघा आम्ही लोणावळ्यामध्ये सुद्धा राजस्थानची वाईब आहे. आम्ही आता आलोय प्री वेडिंग शूट साठी गौतम हॉटेलला. दोन वाजता आलेलो. पहिल्यांदा फ्रेश झालो आणि त्यांनी आवरायला 3 वाजवले. आता आम्ही शूट स्टार्ट केले. बघू शकताय सगळं आर्किटेक्चर म्हणजे असं पॅलेस सारखं आहे जसं राजस्थानमध्ये असते. तिकडे ट्रॅडिशनल प्री वेडिंग शूटला 1 नंबर आहे. तिथं घ्या की तिथं बसते. इकडे घ्या. इकडे घ्या. ड्रेस कसं करायचं मला सांगा ना. जाऊ दे बायकोला करू दे बघ. शूटिंग मधनं काय नंबर लागेल आपला चहा नाश्ता करून घेतो तोपर्यंत. मस्तच. स्माइल स्माइल. हा मॅडमांकडे बघा. मॅडमांकडे बघा. सापडले सगळं अंदाज थांबला घ्या. तुम्ही घ्या तुम्ही थांबलाय रेडी. नाही तर लग्नात मला असं यायला लागेल. आता सारखं सारखं जास्त नव्हा असं थोडं कसं उडी करताना घ्यायचा ना. बिंदी पडली. 2 पायावर उभा पण होतो ना दादा घोडा. होते का नाही. नाही नको. 1 अँड गो. नोजला नोज. ओके. या की खाली. एक फोटो फक्त. लग्नानंतर कधीही या शेतात फिरायला गोठा बघायला. 100%. 2 पिल्ल घेऊनच जायची. हात लावू द्या मला. बाद झालं. लोणावळ्यावरून आता मी परत कोल्हापूरला चाललो. जात असताना पुण्यातनं एका फ्रेंडने दिलेला डब्बा खाल्ला. आय असला भारी पांढरसा केलेला खतरनाक. 2:30 वाजता पोहोचलोय भावांनो घरात. रात्री 3 वाजता मी घरी पोहोचलो. आपल्या चॅनलला भावांनो सबस्क्राईब करायला लागते. प्रयत्न करतोय की मी दररोज व्लॉग करण्याचा.